नांदेडच्या इंजे गावातील जलजीवन योजनेचे काम थांबविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। सविस्तर बातमी अशी की मोजे इंजेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील जलजीवन योजनेचे मोजे इंजेगाव या गावाला पाण्याची गरज नाही। गावात भरपूर पाणी उपलब्ध असल्यामुळे आम्हा गावकरी मंडळींना गरज नसल्याचे यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाला कळविण्यात आले होते। तसा अहवाल ग्रामसेवकांमार्फत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना देण्यात आला होता। तरी सुद्धा सरपंच व ग्रामसेवक त्याचबरोबर ठेकेदार यांनी काम चालू केले होते। ते काम थांबविण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत सदस्य केरबा ठोके जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। आमच्या गावात मी केरबा उत्तमराव ठोके ग्रामपंचायत सदस्य इंजेगाव। आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचं काम सुरू झालेलं होतं। ते आम्ही त्या संदर्भामध्ये गावामध्ये ग्रामपंचायत ठराव घेऊन गावातील 80% लोकांचा विरोध होता त्या कामासाठी। तरी पण ग्रामपंचायत सरपंच आणि ठेकेदार आणि ग्रामसेवक या तिघांच्या संमती करून त्यांनी त्याच्या संमतीने गावामध्ये काम सुरुवात केलेलं आहे। आम्ही जिल्हा परिषदला लेटर देऊनही त्याने कामाची चौकशी न करता काम कुठं रुकलेलं नाहीये। त्याच्यासाठी आम्ही आज उपोषणास बसलेलो आहोत। काम कशामुळे थांबवावं म्हणजे मनमानी काम चालू आहे सरपंचाच्या आणि ठेकेदाराच्या मनावर पूर्ण गावकऱ्याच्या विरोधामध्ये। आणि त्याचं जे काम आहे ज्या ठिकाण आहे ते समजा सरपंचाच्या चुलत भावाच्या शेतामध्ये दुसऱ्या गाव वांगीच्या शिवारामध्ये। आमच्या गावामध्ये जमीन उपलब्ध असते वेळी त्यानं त्याच्या हिशोबानं इंजेगावच्या शिवार सोडून वांगीच्या शिवारात विहिरीचं काम चालू केलेलं आहे। मागणी मान्य झाली तर पुढील भूमिका काय? मागणी मान्य नाही झाली तर आम्ही उपोषण बंद करणार नाही।